युनिट 1 ची कामगिरी 5 चोरी गेलेल्या मोटरसायकल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रशांत मरकड व प्रदीप मस्ते यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसाम हे चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी मेळा बस स्टँडचे 2 व्हीलर पार्किंग येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आदेशित करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काटे, प्रदीप मस्ते, प्रवीण वाघमारे, योगीराज गायकवाड, नाझीम पठाण अशांचे पथक तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले। त्यावरून नमूद पथकाने मेळा बस स्टँडचे 2 व्हीलर पार्किंग येथे जाऊन सापळा लावून 2 इसामांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलीसह ताब्यात घेऊन अथर्व उर्फ लाड्या संपत गोलप, वय वर्ष 18, राहणार रो हाऊस नंबर 1, ओमसाई, जिजामाता कॉलनी, विठोबा रखुमाई मंदिरासमोर, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक याच्या ताब्यात असलेल्या दोन्ही मोटरसायकल बाबत विचारपूस करता त्याने दोन्ही मोटरसायकल त्याच्यासोबत असलेल्या विधी संघर्षित बालकाच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून 1,90,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल, एक बजाज कंपनीची KTM मोटरसायकल, हिरो कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल अशा हस्तगत करण्यात आल्या आहेत। आरोपीची अधिक विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याच्यासह सातपूर व गंगापूर भागातून आणखीन 3 मोटरसायकल चोरी केल्या असल्याचे सांगितले। आरोपीच्या घरातून होंडा ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक MH15 DJ 0236 व एक बजाज डिस्कवर अशा एकूण 70,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत। वरील आरोपी व त्यांच्या साथीदार विधी संघर्षित बालक यांनी नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील एकूण 5 मोटरसायकली चोरी केल्या आहेत। मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून त्यातून एकूण 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।